आई तुझ्या विना मी राहू कसा सांगना, घर हे माझे अर्ध्यावरी, तू जाऊ नको थांबना, माया ममतेची ही गशी दोरी, मज वाटे तुझ्या विन अधुरी, घर हे माझे अर्ध्यावरी, तू जाऊ नको थांबना. नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत लोकशाही मराठीच्या या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या या भागात माझ्यासोबत गप्पा मारण्यासाठी एक खास व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी अनेक संकटांचा सामना करत स्वतःचं अस्तित्व समाजासमोर स्वीकारायला भाग पाडले. असे तृतीयपंथी समाजातील एक खास असे महामंडलेश्वर डॉक्टर शिवलक्ष्मीजी आज माझ्यासोबत आहेत. शिवलक्ष्मीजी, तुमचं लोकशाही मराठीमध्ये खूप स्वागत. जय श्री महाकाल. खूप खूप धन्यवाद लोकशाहीचे. शिवलक्ष्मीजी, सगळ्यात आधी तुम्ही खूप सुंदर दिसताय, खूप छान दिसताय. तुमचा जो साज शृंगार आहे तो खूपच असं उठून दिसतोय. म्हणजे छान लाल साडी, नोज पिन, कानातले, खूप असे दागिने, खूप सुंदर दिसताय. नेहमीच अशा असता तुम्ही? हो, मला असं वाटतं की शृंगार, जो 16 शृंगार आपण म्हणतो, तो किन्नर देवतांमध्ये एक प्रिय असलेली गोष्ट आहे. आणि ॲक्च्युली लाली पावडरमुळेच एक छोटासा मुलगा पुढे चलून साडीवर येतो. सो हा शृंगार आम्हाला खूप जास्त प्रिय आहे. आणि आम्हाला जास्तीत जास्त सुंदर कसे दिसू हे आम्हाला आरशात पाहून स्वतःला म्हणायचं असतं. सो मी पण रोज सकाळी उठले की आरशामध्ये म्हणत असते की मी खूप सुंदर दिसते. आणि म्हणून मी तशीच रेडी होते की इतरांनीही मला म्हटलं पाहिजे की मी सुंदर दिसते. खरंच तुम्ही खूप सुंदर दिसताय. थँक्यू सो मच. मला तुम्हाला असं एक प्रश्न विचारायचा आहे की याआधी लोकशाही मराठीवर तुमचा इंटरव्ह्यू झाला होता, तेव्हा लग्न हा विषय धरून तुमचा इंटरव्ह्यू करण्यात आला होता. त्याला समांतर आता असा माझा प्रश्न आहे की आता सगळं छान झालेलं आहे, लग्नाला 2-3 वर्ष पूर्ण झालेली आहेत, आता संसार कसा चालू आहे? अगदीच खूप सुंदर असा पहिला प्रश्न खरं तर आहे. आणि पहिल्या काही इंटरव्ह्यूजमध्ये जेव्हा असं म्हटलं गेलं होतं की हा संसार 6 महिनेही टिकणार नाही, आणि ऑलमोस्ट आता 4थं वर्ष पूर्ण करण्याकडे शिवलक्ष्मी आणि संजयची जोडी पोचली आहे. तर लोकशाहीचा आधीचा इंटरव्ह्यू आणि आत्ताच्या इंटरव्ह्यूमध्ये मी असं म्हणेल की समाजाचा जो ॲक्सेप्टन्स आहे आम्हाला पाहण्याचा, आमच्यासारख्या जोड्यांकडे पाहण्याचा, तो खूप सुंदर पद्धतीने आता बदलत चाललाय. जो दृष्टिकोन होता, जो हिरवा चष्मा लावलेला होता लोकांनी, तो आता प्रेमाचा चष्मा लावून लोक आम्हाला प्रेमाने जवळ घ्यायला लागलेत. सो खूप फरक आहे. बरं, मग आता तुम्हीच म्हणालात की लोकांचे दृष्टिकोन बदललेला आहे, समाजाचा दृष्टिकोन बदलला आहे. खरंच बदलला आहे? लोकांच्या तेव्हा प्रतिक्रिया काय होत्या आणि आत्ताच्या प्रतिक्रिया काय येतात तुम्हाला? आता आपण असं म्हणू शकतो की ऑलमोस्ट बदलला आहे. खरं तर काय असतं माहितीये का, प्रत्येक जणाचे विचार सेम नसतात. जशी हाताची 5 बोटं सेम नाहीयेत, त्या पद्धतीनेच बोटावर मोजणे इतकी काही लोक आजही समाजामध्ये आहेत की ज्या लोकांकडून आम्हाला अवहेलना, तिरस्कार, घृणा आणि या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतोय. सो मीच नाही तर असे अनेक तृतीयपंथी आहेत, पारलिंगी महिला आहेत की ज्यांना या सगळ्या गोष्टींचा सामना आजही करावा लागतोय. पण सुशिक्षित आणि खूप सारी धार्मिकतेला मानणारी लोक समाजात आहेत की ज्यांनी आम्हाला स्वीकारलं आहे. आमचं हिंदू सनातन धर्मामध्ये जे पुराण काळापासून अस्तित्व आहे ते आता लोकांनी स्वीकारलंय. त्यामुळे मला असं वाटतं की बोटावर मोजणं इतक्या लोकांना जर इग्नोर केलं तर येस, आमचंही एक वेगळं अस्तित्व आता समाजाने स्वीकारलं. नक्कीच स्वीकारलंय शिवलक्ष्मीजी. माझा पुढचा प्रश्न असा आहे की अलीकडेच आता समाजात LGBTQ कम्युनिटीकडे पाहणं जरा दृष्टिकोन बदलत चाललाय. तर आता सध्या जी मुलं आहेत ती स्वतःला या सगळ्यामध्ये एक्सेप्ट करायला थोडे घाबरत आहेत. थोडा त्यांच्यामध्ये जो काही गैरसमज आहे तो वाढत चाललाय. तर त्या मुलांनी आता काय स्टेप घेणं गरजेचं आहे? खरं तर याला गैरसमज नाही म्हणणार मी. ही मनामध्ये बसलेली एक भीती आहे. कारण की हा सगळा प्रवास सुरू होतो आपल्या घरापासून. आणि घर जे असतं ना, ते जर भक्कम आधार वृक्षासारखं तुमच्या सोबत असेल तर नक्कीच तुम्ही आयुष्यामध्ये पुढे चालताना मागे वळून बघण्याची जी हिंमत आहे ती एकवटू शकता. तर आजकालच्या मुलांमध्ये काय झालंय, फर्स्ट इज एज्युकेशन फॅक्टर, की तुम्हाला शिक्षणामुळे अनेक गोष्टी कळायला लागलेत. सेकंड,
समाजामध्ये मित्र मैत्रिणी आणि इतर लोकांसोबत जे घनिष्ठ संबंध जुळायला लागले, त्यामुळे अशी मुलं जी आहेत ती सांगतात, परंतु सोशली किंवा सोशल मीडियामुळे खूप साऱ्या घटना पाहायला मिळत आहेत. सुसाईड करणं किंवा आमच्यासारख्यांवर अत्याचार होणं, म्हणजे मुलींची प्रकरणं तर ठीकच आहे, ते होतच आहे आणि ते आपण पाहतोय ती अगदी दुर्दैवी घडतंय. पण तृतीयपंथीयांसोबतही अशा पद्धतीच्या घटना घडतायत आणि LGBTQ कम्युनिटीमध्ये गेज असतील, बायसेक्शुअल्स असतील, तर या सगळ्या लोकांना समाजाकडून नावं ठेवली जातील म्हणून ते कुठेतरी आपल्या भावना दाबून राहतात आणि त्यामुळे समाजाचं आणि त्यांचं जे एकमेकांशी नातं आहे ना, ते थोडं लपून छपून चाललंय आणि या लपून छपून पडद्याच्या आडही ते त्यांच्या भावना प्रकट करण्यासाठी कुठेतरी लढत आहे आणि हा संघर्ष आता हळूहळू संपायला पण लागलाय. कारण कोणी गे मुलगा असेल किंवा लेस्बियन मुलगी असेल तर तिच्यासोबत सर्रास मैत्री होते. आमच्यासारख्या पॅरालिंगी महिलांसोबतही सर्रास मैत्री केली जाते आणि ती एक प्युअर सोल मैत्री असते, म्हणजे पवित्र मनाने निर्मळ नात्याने मैत्री होते. फक्त प्रेमच असलं पाहिजे, अफेअर्सच असलं पाहिजे असं काहीच नाही. मैत्री कुणाशीही होऊ शकते आणि त्या मैत्रीमध्ये आता आमच्यासारख्यांनाही जागा मिळायला लागली आहे. खरंच हे कुठेतरी बदल घडण्यामागचं एक मोठं कारण असू शकतं. नक्कीच. शिवलक्ष्मीजी, आज तुमच्याकडे एक यशस्वी स्त्री म्हणून पाहिलं जातं, पण मला एक सांगा, ज्यावेळेस अशा जेव्हा घटना घडतात म्हणजे मुलं ॲक्सेप्ट करत नाही, त्यावेळेस अशी कधी तुम्हाला तुमच्याकडे एखाद्या असा किंवा मुलगा किंवा मुलगी अशी कधी आली की मी ह्या सगळ्यातून जातोय, मी या सगळ्यातून सर्व्हाइव्ह करतोय, तर तुम्ही मला काही मोटिवेशनल काही गोष्टी सांगाल का? अशा कधी मुलं तुमच्याकडे आलेली आहेत? येस, नक्कीच. खरं तर समाजाने या गोष्टींकडे विचारपूर्वक पाहिलं पाहिजे. माझ्याकडे खूप सारी मुलं आहेत की जी येतात आणि त्यांचं दुःख सांगतात. घरात मुलगा तसा असेल, एक हार्मोनल इनबॅलन्सिंग असतं हे आणि खूप कमी वयापासून नाही कळत, थोडंसं मोठं मोठं होत गेलं ना की कळतं. आणि आजकाल मुलांना ते सगळं सोशल मीडियामुळे पटकन कळायला लागलं की मला मुलगा आवडतो की मला मुलगी आवडते, की माझी काय म्हणजे लैंगिकतेबद्दल माझे काय विचार आहेत, माझं कुणाबद्दल अट्रॅक्शन आहे. आलीत माझ्याकडे अशी भरपूर मुलं की ज्यांना असं वाटतं की मला या सगळ्या क्षेत्रामध्ये काहीतरी वेगळं करायचं आहे. खरं तर नावं नाहीच घेतली पाहिजे, परंतु आत्ता सध्या कंडिशनली एक मुलगा आहे जो आईवडिलांचा एकुलता एक आहे आणि त्याला असं वाटतं की मी एकुलता एक आहे, परंतु मी स्त्रीच्या भावना घेऊन फिरतोय. तर घरचे लग्नासाठी मागे लागलेत आणि त्याला स्त्री भावना आवडतात. सो तो एका खूप मोठ्या युद्धामध्ये आहे. सो मी त्याला नेहमी ही गोष्ट सांगत असते किंवा इतरांनाही मी हे सांगेन की जेव्हा तुम्ही वयाच्या 21व्या वर्षात पदार्पण करता तेव्हा तुम्हाला एक मॅच्युरिटी येते, समजदारपणा येतो आणि तो समजदारपणा तुम्ही काय निर्णय घ्यायचा काय नाही हे तुम्हाला शिकवतो आणि समाजातल्या सगळ्या गोष्टींचा विचार करून लोक काय म्हणतात त्यापेक्षा तुमच्या मनाला काय वाटतं हे ॲक्सेप्ट करून अशा मुलांनी पुढं आलं पाहिजे. आणि त्यांनी मान्यच आहे की पालकांच्याही काही इच्छा आकांक्षा असतात, परंतु जर एकुलता एक मुलगा असेल तर त्याने शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे, नोकरीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि कुठेतरी पालकांना ह्या सगळ्या गोष्टी समजावून तो आहे त्या कंडिशनमध्ये स्वीकारण्याची त्याने पालकांना विनंती केली पाहिजे. आणि पालकांनाही खरंच हात जोडून विनंती आहे माझी की तुमच्या घरात जर असं कुणी असेल आणि त्याला वाटत असेल की मी मुलीसारखा आहे किंवा त्या मुलीला वाटत असेल की मी मुलासारखा आहे. मी रिसेंटलीच एका मुलीलाही भेटले अशा की जी स्वतःला मुलासारखं समजते, म्हणजे तिला अगं बोललेलं आवडत नाही आणि तिला असं वाटतं की मी बॉयसारखं राहायला पाहिजे. तर अशाही मुली आहेत. तर त्यांना शिक्षण घ्या, कारण एज्युकेशन हे खूप मोठं शस्त्र आहे की तुम्हाला ते शिकवतं, अक्कल देतं आणि त्यातून तुम्ही तुमचा पुढचा मार्ग निवडू शकतात. तर अशा मुलांना मी जेव्हाही माझ्याकडे येतात तर मी त्यांना हीच गोष्ट सांगते की माझ्यातही हेच प्रॉब्लेम होते, मलाही असाच त्रास होता. मी शिक्षण पूर्ण केलं, शिक्षण पूर्ण केल्यानंतर माझा निर्णय घेतला आणि आज मी तुमच्यासमोर अशी आहे. तर तुम्हालाही असंच व्हायचं असेल किंवा असंच काहीतरी आयुष्यामध्ये करायचं असेल तर तुम्ही तुमचे स्वतःचे निर्णय घेण्या इतपत आधी स्वतःच्या पायावर उभे राहा. त्यानंतर आईवडिलांचं नाव मोठं होईल किंवा आईवडिलांचं नाव करू शकाल याचा विचार करून पुढचं पाऊल उचला. नक्कीच. शिवलक्ष्मीजी, मला आता असं विचारायचं की लग्न झालं, संसार सुरळीत चालू आहे, लग्नावर अनेकांनी आक्षेप टाकले, त्यावरही तुम्ही सडेतोड उत्तरं दिली. आता संसार पुढे चाललेला आहे, कुटुंब वाढतंय, छान एक बाळ तुमच्या घरी आम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय की एक बाळ तुमच्या घरी आहे, तुम्ही छान त्याला छान संगोपन करताय त्याचं. तर सोशल मीडिया आता आपल्या आयुष्याचा भाग झाला असं म्हणायला हरकत नाही की तुम्ही काही गोष्ट केली की ती सोशल मीडियावर तुम्हाला
प्रश्न विचारले जातात. तर आता सध्या हे प्रश्न समोर येत आहेत, अशी प्रतिक्रिया येत आहेत लोकांचे की नक्की हे बाळ कोणाचं आहे, हे दत्तक घेतलंय का? तर ह्यावर तुम्ही आता पूर्णविराम द्या, ह्याचं उत्तर देऊ. मी सोशल मीडियावर ऍक्च्युली माझ्या युट्यूबच्या माध्यमातून सगळ्यांना सांगितलंच आहे, परंतु काय असतं की त्या बाळाबद्दल सांगते महत्वाचं की तो आहे रुद्र. तो आहे माझ्या दीरांचा मुलगा. माझी दीर आणि जाऊबाई पण आहे. मी संसार करते म्हटल्यानंतर सासू सासरे दीर नंद आहेत. तर माझ्या दीरांचं बाळ आहे रुद्र. आणि त्या रुद्रला मोठे मम्मी पप्पा, जसं आम्ही मोठे काका काकू आहोत, सो आम्ही त्याला आईवडिलांसारखंच सांभाळतो आहे, आईवडिलांसारखंच संगोपन करतो आहे. आणि मला असं वाटतं की घरामध्ये जर मोठे मम्मी पप्पा आपल्याला म्हटलं जातं तर त्यावेळी दत्तकच घेतलं पाहिजे, फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या पाहिजे असं नाही. आणि अधिकारांमध्ये जर बोलाल आमच्या समाजाच्या, तर मला असं वाटतं की आम्ही बाळ दत्तक घ्यावं इथपर्यंत तरी अजूनपर्यंत आम्हाला अधिकार मिळाले नाहीयेत. मी खरं तर त्या गोष्टीसाठी झगडते पण आहे, परंतु रुद्र आमचा आहे. माझ्या दीराचा आणि जावेचा जरी असला तरी आम्ही त्याचे मोठे मम्मी पप्पा आहोत, म्हणून तो आमचा बाळ आहे. आणि आम्ही त्याला आमच्या बाळासारखंच पुढेही सांभाळणार आहोत, संगोपन करणार आहोत, छान शिक्षण देणार आहोत. सो आमचं बाळ म्हणून त्याला जेव्हा मॅच्युरिटी येईल तेव्हा आई वडील म्हणून तो आम्हाला कितपत स्वीकारतो हे वेळ सांगेल त्यावेळी. बट तो आमचा रुद्र आहे, एवढंच फक्त फायनल. नक्कीच तुम्ही इतका जीव लावताय तर नक्कीच तो तुम्हाला का नाही स्वीकारणार, नक्कीच स्वीकारेल. शिवलक्ष्मीजी, माझा पुढचा प्रश्न असा आहे की हिंदू सनातन धर्मात अनेक आखाडे असतात, त्यातच आता किन्नर आखाडा देखील आहे, त्याबद्दल मी ऐकलं आहे. तर त्यातच एक महामंडलेश्वर पद तुम्हाला मिळालेलं आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? तिथे कसे रिच्युअल्स साजरे केले जातात आणि काय असतं, कसा माहोल असतो एकंदरीत? अगदीच तुम्ही पाहत असाल की हिंदू सनातन धर्मापासून म्हणजे अगदी पूर्वापार काळापासून किन्नरांना एक अस्तित्व आहे. म्हणजे तुम्ही महाभारतामध्ये शिखंडी पाहिले असतील किंवा तुम्ही मोहिनी स्वरूप पाहिलं असेल किंवा रामायणामध्ये तुम्ही प्रभू श्री रामचंद्रांनी दिलेला आशीर्वाद म्हणून शरयूच्या किनाऱ्यावरती थांबलेल्या किन्नरांबद्दल ऐकलं असेल. तर पुराणांमध्ये आमचे उल्लेख आहेत, शिवपुराणामध्ये आमचा उल्लेख आहे. जे काही पाली भाषेतली बौद्ध संहिता आहेत किंवा त्यातली जी काही माहिती आहे त्यामध्ये किन्नर हा असा आमचा उल्लेख आहे. तर हेच आम्हाला समाजाला पटवून द्यायचं होतं. म्हणूनच जे इतर आखाडे आहेत हिंदू सनातन धर्माचं, साधू संन्यासी आखाडे, त्याचप्रमाणे जुना आखाड्याशी संलग्न आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठीजी, ज्या माझ्या गुरु आहेत, त्यांनी किन्नर आखाड्याची स्थापना केली 2019 मध्ये. आणि इतर आखाड्यांसोबतच जुना आखाड्यामध्ये सामील होऊन किन्नर आखाडाही शाही स्नानामध्ये सहभाग घेतो. आणि त्यातही जसे इतर आखाड्यांमध्ये महामंडलेश्वर, आचार्य महामंडलेश्वर, महंत, श्रीमहंत, पीठाधीश्वर अशी हिंदू सनातन धर्माची काही महत्त्वाची धार्मिक पदं आहेत. त्यापैकीच महामंडलेश्वर हे पद 2 वर्षापूर्वी मलाही घोषित झालं. आणि आता लवकरच 2025 मध्ये कुंभही येतो आहे आणि त्या कुंभमध्ये महामंडलेश्वर या पदाचा पट्टाभिषेकही होईल. आणि अनेक महाराष्ट्रातून तृतीयपंथीच नाही तर स्त्री आणि पुरुषांनाही किन्नर आखाड्यामध्ये आम्ही स्थान दिलंय. म्हणजे आम्हाला समाजाला खरं तर आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठीजी माई आहेत, त्यांना हे दाखवून द्यायचं आहे की तुम्ही आम्हाला नसेल स्वीकारलं, बट आम्ही तुम्हाला स्वीकारतो आणि तुम्हालाही आम्ही आमच्यामध्ये स्थान देतो. म्हणून किन्नर आखाड्यामध्ये स्त्री, पुरुष आणि तृतीयपंथी हे सर्वजण महामंडलेश्वर किंवा महंत पदावर आहेत. आणि किन्नर आखाडा हा हिंदू सनातन धर्माचं काम पाहतो, प्रचार आणि प्रसार करतो. आमच्यामध्ये संस्कृतीप्रमाणे सगळ्या गोष्टी केल्या जातात. लवकरच आम्ही 28 सप्टेंबरला काशीमध्ये जे पिशाचमोचन घाट आहे तिथे आमचे जे पूर्वज आहेत, म्हणजे किन्नर पूर्वज, ज्यांची आम्हाला नावगाव माहीत नाहीत, परंतु ते अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांचं देहावसान झालंय, जे मृत्यू पावलेत, त्यांचं शांती व्हावी, त्यांच्या राहिलेल्या अतृप्त इच्छांना कुठेतरी मुक्ती मिळावी म्हणून दर 1 वर्षाआड एकादशीला, जी पितृपक्षामध्ये असते, पिशाचमोचन घाटावर आम्ही किन्नरांचं सामूहिक पिंडदान करतो. आणि ह्याही वर्षी आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायणजी त्रिपाठी यांच्या आधिपत्याखाली सर्व महामंडलेश्वर एकत्र येऊन, महंत श्रीमंत एकत्र येऊन किन्नर आखाड्याद्वारे आम्ही त्यांचं किन्नरांचं पिंडदान करणार आहोत. पूर्वज जे किन्नर आहेत त्यांचं. सोबतच आम्ही शाही स्नानही करतो. सोबत जे काही धार्मिक कार्य इतर धर्मांमध्ये किंवा इतर आखाड्यांमध्ये केले जातात, म्हणजे तुम्ही जे काही शाही स्नानासाठी पेशवाया काढता,
तुम्ही ज्या पद्धतीने धार्मिक कार्य करतात, कर्मकांड करतात, हे सर्व संस्कृतीशी आणि सनातनाशी रिलेटेड कामं किन्नर आखाड्यातही केली जातात. आणि आम्ही कशा पद्धतीने हिंदू सनातन धर्मापासून या समाजाशी आणि या भावनांशी जुडलेले आहोत हे दाखवण्याचं काम खरं तर या सगळ्या गोष्टींमधून केलं जातं. ही आमची संस्कृती फक्त आम्ही पुढे चालवतो आहोत. आणि महामंडलेश्वर म्हणून माझंही एक असं कार्य आहे की मी हिंदू सनातन धर्मामध्ये आमचं जे स्थान आहे ते लोकांना सांगणं आणि आमचं हिंदू सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं हे काम मी अविरत करते आहे. धार्मिक कार्य कर्मकांडांमध्ये भागही घेते आहे आणि नक्कीच किन्नर आखाड्याशी जुडलेली सगळी लोक या धर्म कार्यामध्ये एकत्र येऊन काम करतायत. असं आहे किन्नर आखाडा. शिवलक्ष्मीजी, माझा पुढचा प्रश्न असा आहे की झालं गेलं गंगेला मिळालं, ही गोष्ट तर आहेच, त्या गोष्टी जुन्या झाल्या, पण तरीसुद्धा मला हा प्रश्न तुम्हाला नव्याने विचारायचा आहे की तुम्ही याआधी पुरुष म्हणून वावरत होतात, आता स्त्रीमधून वावरताय, म्हणजे एकाच जन्मात तुम्ही दोन्ही जीवन जगला आहात, त्यामुळे हा अनुभव तुम्हाला मिळालेला आहे जगायला. तर तो फरक काय सांगाल स्त्री आणि पुरुषांमधला? खरं तर हा माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, आपुलकीचा प्रश्न आहे. बऱ्याच जणांना सागर म्हणून मी माहिती आहे, वयाची 25 वर्ष सागर म्हणून आयुष्य काढलं आहे. पण मी सांगितल्याप्रमाणे हार्मोनल इनबॅलन्सिंगमुळे जे काही आपल्यामध्ये बदल होतात ना, की ते 13 वर्षानंतर होतात. पण आय डोंट नो, माझ्यामध्ये खूप लवकर जाणवायला लागले की लहानपणीच घरामध्ये खूप साऱ्या मुली होत्या आणि मी त्यांच्यासोबत भांडी खेळणं, आपण भातुकली खेळणं. सो प्लस त्याच्या पुढे शाळेत गेल्यानंतर मला डान्सची खूप आवड होती. सो मी कथक, भरतनाट्यम, लावणी हे डान्सेस करणं, मग तशा पद्धतीने गेटअप करणं. आणि ते काय झालं, डान्समुळे ना आयुष्यामध्ये भिनत गेलं आणि खूप लवकर कळालं. अगदीच म्हणजे 3री-4थी पासूनच तो बायकीपणा माझ्यातला दिसत गेला. तो पुढे पुढे गेल्यानंतर 25 वर्षापर्यंत आईवडील जोपर्यंत होते तोपर्यंत तो दबका होता. आणि 2011 आईवडील गेल्यानंतर तो थोडासा खुलला आणि ती भावना जी कळी होती ती फुलून समाजामध्ये वावरण्यासाठी एक सशक्त फूल झाली होती. आणि त्या पद्धतीने मला असं वाटलं की आता मी मॅच्युअर आहे वयाच्या 25व्या वर्षी आणि मी स्त्री म्हणून किंवा माझ्यामध्ये ज्या भावना आहेत त्या भावना घेऊन जगावं. सो आजकाल जे काही मित्रमैत्रिणी भेटतात ना शाळेतले, ते म्हणतात की तू अशीच होती ग आणि आता तू तुझ्या खऱ्या लाईफमध्ये आलीस. म्हणजे सगळ्या मित्रमैत्रिणींना तेव्हाही असंच वाटायचं की तू अशीच होती आणि तुला असंच राहायला पाहिजे होतं. आणि आता कुठेतरी मलाही ते वाटायला लागलं की सागरची शिवलक्ष्मी झाली आणि सागर मंथन एक दुहेरी जीवन प्रवासचं जे सगळी जर्नी झाली आणि त्यानंतर शिवलक्ष्मी म्हणून आता सौ शिवलक्ष्मी संजय झालटे झाली, कुणाची तरी सून. आणि पुढे महामंडलेश्वर, मग त्यानंतर डॉक्टर आणि आता सगळेजण आईसाहेब म्हणून जरी ओळखत असले तरी कुठेतरी या आयुष्यामध्ये आल्यानंतर मी जे जगायचं होतं ना ते या 4 वर्षात जगून झालंय. कारण की ज्या भावना असतात, जसं शृंगाराचा आधीचा प्रश्न होता, तसंच बाईसारखं राहणं, बाईसारखं टापटीप दिसणं, बाईसारखं स्वयंपाक करणं, बाईसारखं वावरणं, बाईसारखं लग्न करणं, ह्या सगळ्या भावना ज्या पुरुषी आयुष्यातल्या होत्या त्या आता मी जगते आहे आणि इथे जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय. सो झालं गेलं गंगेला मिळालं पेक्षा जे झालं गेलं होतं ते गंगेत येऊन पवित्र झालं असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. शिवलक्ष्मीजी, ह्याच गोष्टीवर माझा पुढचा प्रश्न आहे. आधी तुमचं जे अस्तित्व होतं ते दाखवण्यासाठी तुम्हाला खूप झटावं लागलं, अनेक लोक तुम्हाला हिणवत होती, नावं ठेवत होती, मात्र हाच समाज आता तुम्हाला गौरी गणपतीच्या दिवसात तुमची गौराई म्हणून घरी येऊन पूजा करतायत, वेगवेगळ्या मोठमोठ्या प्रमोशनसाठी तुम्हाला बोलवलं जातंय. हा सगळ्यात जो अमूल्य बदल आहे तो तुम्ही कसा एन्जॉय करता आणि या बदल तुमचं काय मत आहे? तेजल, खरं तर एक गोष्ट सांगते, मी समाजाकडे पाहून जगत नाही, मी समाजासोबत सेल्फी घेऊन जगते. मी आहे, माझं अस्तित्व आहे. मी जर जन्माला आली आहे ना, मग मी ती सागर म्हणून असू दे किंवा आता शिवलक्ष्मी म्हणून असू दे, बट मी आहे आणि त्या असण्याचं महत्त्व समाजाला पटवून देणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच मी काय केलं की गर्दीमध्ये घुसून स्वतःची जागा तयार केली. आणि आता ते वलय असं झालंय की गेल्या काही वर्षांमध्ये जेव्हा सागर होते तेव्हाही डान्स करायचेच, कॉलेजलाही डान्स करायचेच,
तेव्हा चंद्रमुखी म्हणून मी माझ्या कॉलेजला फेमस होते आणि ती चंद्रमुखी पुढे आता शिवलक्ष्मी झाली. आणि या शिवलक्ष्मीने काय केलं की तिच्या शिक्षणाच्या जोरावरती किंवा इतर समाजातल्या घनिष्ठ संबंधांच्या जोरावरती असं एक वलय तयार केलं की ज्यामुळे ब्रँड्स मला प्रमोशन्सला बोलवतात आणि बायकांच्या मनामध्ये माझा तो संघर्ष इतका रुजला आहे की बायकांना असं वाटतं की खरंच आमच्याकडेही तुम्ही यावं, मला भेटावं. म्हणजे अगदीच खूप अशा बायका आहेत की ज्या मला पाहिल्यानंतर अगदी रडतात, कुणीतरी आपलं भेटल्यासारखं. प्रत्येक स्त्रीच्या पुरुषाच्या आयुष्यामध्ये एक संघर्ष असतो ना, तसा माझ्या आयुष्यात संघर्ष होता. परंतु असं म्हणतात ना की जोपर्यंत एका दगडावर घणाचे घाव जात नाही तोपर्यंत त्याची मूर्ती होत नाही. मला वाटतं सागरने खूप सारे घणाचे घाव सोसले. शिवलक्ष्मी झाल्यानंतरही एक 6 महिने वर्षभर ते घाव सोसत राहिले. पण आता शिवलक्ष्मीची एक अशी संगमरवरी मूर्ती तयार झाली आहे ना की आपोआपच लोकांच्या नजरेमध्ये त्यासाठी एक पावित्र्य आणि एक भाव तयार झाला आहे. आणि त्यामुळे कदाचित लोकांनी शिवलक्ष्मी म्हणून मला एक वेगळा दर्जा दिला असेल. बट मी एक सामान्य व्यक्ती आहे आणि सामान्यांसारखंच जगते आणि वी आर इनविजिबल. आम्हाला तुम्ही अदृश्य समजता म्हणजे समाजाबद्दल बघताना. तर त्या इनविजिबल पर्सनॅलिटीला कुठेतरी आचार्य लक्ष्मीनारायणजी असतील किंवा गौरी सावंतजी असतील, कादंबरी असेल, किन्नरमा ट्रस्टच्या सलमाजी असतील, या सर्व गुरु लोकांनी काय केलं की पुढे येऊन आमच्यासाठी काहीतरी करण्याची जी धडपड आहे ती समाजासमोर दाखवली आणि त्यातून माझ्यासारख्या अनेक शिवलक्ष्मी तयार झाल्यात. कुठेतरी फक्त एक गोष्ट अशी आहे की लग्न, संसार, आता बाळ वगैरे या सगळ्या गोष्टी समाजासाठी वेगळ्या आहेत, म्हणून कदाचित शिवलक्ष्मीला एक वेगळं अस्तित्व मिळालं असेल. शिवलक्ष्मीजी, तुम्ही तशा स्ट्रॉंग, कडक आहातच, मात्र सध्या ना LGBTQ समाजात जो अत्याचार दिसून येतोय, समाजात जो वाढतो आहे, तो ॲक्च्युली ना तो दिसत नाहीये, सगळ्यांसमोर येत नाहीये. तर याबद्दल काय ॲक्शन घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? दिसत नाहीये असं म्हणता येणार नाही, समाज त्याला दुर्लक्षित करतो असं म्हणेन मी. आत्ताच एकदम करंटलीच गोष्ट आहे. साताऱ्याजवळ म्हसवड म्हणून गाव आहे. राशी नावाची एक तृतीयपंथी पारलिंगी महिला आहे की प्रेमाचे संबंध होते त्या मुलासोबत आणि त्या मुलाने शेतात बोलवून तिच्यावर अत्याचार करून तिच्या पायाला दगड बांधून तिच्याच साडीने तिचा गळा दाबला आणि तिला विहिरीत टाकून दिलं. 5 दिवसांनंतर तिची बॉडी जी आहे ती तरंगली, तेव्हा ती माहीत झाली. चेहरा असा झाला होता विद्रूप की ती ओळखू येत नव्हती. बट मला वाटतं फक्त स्थानिक एका छोट्या चॅनलने त्याची दखल घेतली असेल आणि कुठेच असं प्रोटेस्ट दिसला नाही किंवा कुठेच या बाबतीमध्ये बोललं गेलं नाही. कुठेतरी हे अत्याचार इग्नोर केले जातात. असं नाही म्हणू शकत की ते दिसत नाही. मुंबईमध्ये एका तृतीयपंथी महिलेवरती अत्याचार झाला होता, एक 4-5 जणांनी मिळून केला होता. कुठेतरी समाज हे विसरतो की आम्हाला फाशी घ्यावी लागते किंवा आम्हाला कुठल्याही पद्धतीने सुसाईड करावंच लागतं, विष घेणं किंवा कुठेतरी आम्ही स्वतःला झुरवून मारणं, हे सगळं जे आहे ना हे अत्याचाराचेच प्रकार आहेत. का माहिती आहे का? एखादा मुलगा आयुष्यात येणं, प्रेम करणं आणि त्या मुलाने फक्त आमचा उपभोग घेऊन किंवा आमच्याकडून त्याचे मतलब पूर्ण करून घेऊन आम्हाला सोडून देणं. आणि जेव्हा आम्ही हे सोशली किंवा इतर लोकांमध्ये सांगायला गेलं तर मी मी खरं तर इथे पोलीस प्रशासनाचं प्रकर्षाने नाव घेते की जर आम्ही तक्रार करायला गेलो तर पोलीस काय म्हणतात, तुमचा कुठे बलात्कार होतो, असा हा प्रश्न असतो. म्हणजे इतकं मोठं क्वेश्चन आहे हे. माझ्याकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा येतात आणि मी जे पाहते तेव्हा मला कळतं की हे कुठे असं समाजात घडतंय ते दिसत नाही, दिसतं सगळं आहे, पण ते आम्हाला समाजामध्ये इतर समाजाकडून ते दाखवायचं नाही, दुर्लक्षित केलं गेलं जातं आहे. म्हणून अनेक सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत ट्रान्सजेंडर कम्युनिटीचे की जे या सगळ्या गोष्टींमध्ये कार्य करत आहात आणि करत आहेत पुढे पण. आणि सेक्स वर्कर्स असतील, त्यांच्यासोबत ह्या घटना घडत आहेत किंवा पुण्यामध्ये काही गोष्टी आहेत, मुंबईमध्ये काही गोष्टी आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरही खूप ठिकाणी तृतीयपंथीयांना मारझोड होणं, त्यांच्याबरोबर लैंगिक अत्याचार होणं, मग तुम्ही त्याला अनैसर्गिक कृत्य म्हणता किंवा मग प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढून त्यांच्याकडनं सगळं लुटून त्यांना परत जीव देण्यासाठी मजबूर करणं किंवा आता तर मारून टाकणं, इथपर्यंत सगळ्या घटना घडत आहेत. आणि या सगळ्या घटनांना समाज अगदी प्रकर्षाने दुर्लक्षितच करतोय असं आम्हाला जाणवतं आणि त्यामुळेच आमच्यासारख्यांना पुढे यावं लागतं.
बोलावं लागतं आणि या सगळ्या गोष्टींमध्ये घटनांमध्ये जेव्हा आम्ही प्रशासनापर्यंत पोहोचतो तेव्हा आम्हाला ही उत्तरंही ऐकावी लागतात. अरे क्या तुम लोग तो ऐसे ही है. अरे ऐसे ही है मतलब काय? आम्ही असे आहोत याच्या मागेही समाज कुठेतरी कारणीभूत असेल ना. तुम्ही हे मला बघा, नोकरी देत नाही, जरी शिक्षण घेतलं तरी फक्त कागदोपत्री आमच्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या आता मुळामध्ये समोर दिसत नाहीत. आणि आहेत भरपूर जण जे न्यायाधीश झालेत, शिक्षक झालेत किंवा सगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवत आहेत, पण कुठेतरी अत्याचार हा समाजातून आमच्यासाठी बोलून दाखवला गेला पाहिजे. अदरवाईज आम्ही एकटे पडतो अशा ठिकाणी. आणि इतर असं म्हणतात ना की घाव एक दिवस रडत होते आणि रडता रडता ते घाव माझ्याकडे पाहून हसायला लागले आणि ते म्हणाले की अरे कुऱ्हाड आहे, परंतु त्या कुऱ्हाडीचा दांडाही आपलाच आहे. म्हणजे आमच्या समाजामध्ये किंवा आपल्या या संपूर्ण समाजाबद्दल बोलताना घाव देणारे पण आमचेच आहेत. घाव देणारे जे आपले आहेत तेच आमची कुठेतरी साथ देत नसतील. आणि या सगळ्या गोष्टींमुळे आमचे जे अत्याचार आहे, आमच्यावर होणारे जे अतिप्रसंग आहे, हे कुठेतरी दुर्लक्षित आहे. आणि याच्यासाठी सरकारने किंवा समाजाने कुठेतरी ठोस पावलं उचलली पाहिजे. जर ठोस पावलांचा विचार केला तर नालसा जजमेंटनुसार ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ॲक्ट जो तृतीयपंथी हक्क संरक्षण कायदा 2019चा तो आला. परंतु मला वाटतं एक 3 वर्षापूर्वी मी केस टाकली होती किंवा मी तक्रार दाखल केली होती बारामतीमध्ये तृतीयपंथी हक्क संरक्षण कायद्याची, परंतु त्या बाबतीमध्ये कुठेच काही घडलं नाही. म्हणजे कुठेतरी न्यायप्रणाली जरी आपली सशक्त असली तरी प्रशासन त्या सगळ्या गोष्टींवर लक्ष देत नाही किंवा कुठेतरी इथे दोष प्रशासनाचा म्हणता येणार नाही किंवा आमचा म्हणता येणार नाही, पण समाजातून जे काही दिसतंय, जे घडतंय ते दुर्लक्षित केल्या गेल्यामुळे कदाचित आम्ही अजूनही अत्याचार सहन करतोय. आणि ते घाव सोसत सोसत ही कुऱ्हाडही आमच्याच खांद्यावर आहे, दांडाही आमचाच आहे आणि त्यामुळे रक्तबंबाळही आम्हीच होतो. शिवलक्ष्मी, जे तुम्ही ह्या ज्या गोष्टी सांगितल्या हा समाजात बदल घडला पाहिजे तृतीयपंथीयांसाठी, समाजासाठी, असं तुमचं एकंदरीत या प्रश्नाचं उत्तर आहे असं मला म्हणायला हरकत नाहीये. मला तुम्हाला असा पुढचा प्रश्न असा विचारायचा की समाजात आता बदल घडतायत. तुम्ही लग्न केलं, जेव्हा एका सामान्य मुलांनी तृतीयपंथी समाजातील मुलीशी लग्न केलं तेव्हा समाजाने अनेक प्रश्न उद्भवले, अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिली. मात्र आता समाज देखील ह्या सगळ्या गोष्टी स्वीकारतोय. आत्ता देखील अनेक जोडपं आहेत जे सामान्य मुलं असतील जे तृतीयपंथी समाजातील लग्न करतायत. तुम्ही हे देखील आत्ताच एक लग्न अटेंड केलं आहे. त्या लग्नात तुम्ही प्रकर्षाने सगळ्यात त्यांच्या रिच्युअल्समध्ये तुम्ही आम्हाला दिसून आला. आता समाज या बदलाकडे, या विवाहाला स्वीकारत चाललंय. तुम्ही हिंदू विवाह कायद्याचा जर विचार केलात ना तर त्यामध्ये एक जजमेंट आहे त्या तामिळनाडू सरकारचं आणि त्यामध्ये तामिळनाडू न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की एक व्यक्ती जिने साडी नेसलेली आहे ती स्वतःला जर नवरी म्हणू शकते तर ती व्यक्ती पुढे लग्न करू शकते, असं त्या पद्धतीचं ते जजमेंट आहे. आणि मीच नाही, शिवलक्ष्मी संजयच नाही तर सपना बाळू आहे, तुषार मोनिका आहे आणि अनेक अशी जोडपी आहेत की जी लग्न करून राहतात. आणि त्या जोडप्यांना कुठेतरी फक्त समाजामध्ये त्रास दिला जाईल की काय, या कदाचित या गोष्टीमुळे ते कुठेतरी लपून राहत असतील किंवा अशीही समाजामध्ये जोडपे आहेत की ज्या जोडप्यांना आम्ही सोशली आलो तर त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो असं वाटतं. आणि फक्त तुम्ही याच लग्नांकडे नका ना पाहू. ट्रान्स वुमन्स आहेत, गे मॅरेजेस आहेत, मग ट्रान्स मॅरेजेस आहेत. जसं आपल्या बीडमधलं एक प्रकरण आहे की जे ट्रान्स मेन झाले आणि त्यांनी लग्न केलं, आता त्यांना एक बाळ पण आहे. आणि कुठेतरी आपल्या बाहेरच्या राज्यांमध्ये सेरोगेसी मदर्स म्हणून पण खूप साऱ्या गोष्टी झाल्या. आम्हाला ना ते अधिकार आधी मिळाले हवे. आणि नवरी म्हणून राहण्याचा अधिकार, कोणाची तरी बायको म्हणून मिरवण्याचा अधिकार, हे अधिकार जर मिळाले तर मला वाटतं खूप जण अशा आहेत की ज्यांना समोर येऊन ह्या सगळ्या गोष्टी दाखवायच्या आहेत. म्हणजे मी हजारो जोड्या अशा पाहिल्या आहेत की जे नवरा बायको म्हणून राहतात परंतु समाजाच्या भीतीने ते त्या पडद्याच्या मागे राहूनच त्यांचं प्रेम व्यक्त करतात. आणि त्यांना असं वाटतं की शिवलक्ष्मी संजयची जोडी जशी सोशली सगळीकडे आहे, जशी सपना बाळूची जोडी सगळीकडे सोशली आहे, तसं आम्हाला होण्यासाठी आधी समाजाने स्वीकारलं पाहिजे. कारण सगळ्यात जास्त त्रास आम्हाला नाही होत,
तो जो मुलगा आमच्याशी लग्न करतो ना त्याला आणि त्याच्या परिवाराला होतो. नक्कीच. लोकांचं काय असतं माहिती, म्हणजे तुम्ही घरामध्ये किन्नर घातला किंवा तुमच्या मुलाचं काय आता वंश वाढणार आहे का, प्लस तुम्ही त्याच्यामध्ये असं म्हणणार की आता तुमच्या मुलाने किन्नराशी लग्न केलं मग तुमच्या खानदानीतल्या इतर मुला मुलींची लग्न होणार आहेत का. खूप सारे असे XYZ प्रश्न आहेत. ते प्रश्न त्या मुलाच्या परिवाराला कुठेतरी संकुचित भावनेमध्ये अडकवून ठेवतात. त्यामुळे तो मुलगा कुठेतरी परिवाराच्या विचाराने आपल्या प्रेमाला दाबतो आणि मग आमच्यासारख्यांवर वेळ येते आत्महत्येची आणि आमच्यासारख्यांना या लग्नाच्या या पवित्र बंधनापासून दूर कदाचित राहावं लागत असू शकतो. परंतु असे अनेक संजय आता पुढे आलेत, येत आहेत. समाज बदलत चाललाय. येस, आणि अजून 2-4 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये तेजल आपण पाहाल की मी लोकशाहीच्या माध्यमातून हे समाजाला सांगू इच्छिते की शिवलक्ष्मी संजयच्या हजारो जोड्या अजून तुम्हाला पाहायच्या आहेत. तुम्ही 6 महिन्याचा संसार सांगितला होता, मी आता 4 वर्ष पूर्ण करत आहे आणि अजून अशा शिवलक्ष्मी संजय तुम्हाला पाहिजे आहे. सो तुम्ही मनाची तयारी ठेवा आणि नक्कीच मुलांनी भक्कमपणे आमच्यासारख्यांच्या प्रेमाचा स्वीकार करा आणि पुढे चला. हा समाज देखील बदलेल आणि अशा अनेक शिवलक्ष्मी आम्हाला पाहायला मिळतील. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की प्रत्येक अंधारानंतर एक सकाळ होतच असते. तशाच पद्धतीने तुम्ही जसजसे पुढे गेलात, अंधारातून उजेडापर्यंत पोहोचला, तसे अनेक पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेत. राष्ट्रीय जनता माता पुरस्कार मिळालेला आहे, सोशल इन्फ्लुएन्सर म्हणून पुरस्कार मिळाला, त्यानंतर प्राईड ऑफ महाराष्ट्र म्हणून तुम्हाला पुरस्कार मिळाले. असे अनेक पुरस्काराने सन्मानित केलं. असं वाटतंय धन्य झाले मी, आयुष्य जगले आणि आयुष्यात इतकं सगळं मिळालंय की आता मी धन्य झाले. नाही, ही तर कुठे सुरुवात आहे. खरं तर अशा 31-32 आता पुरस्कार मला मिळालेत. कदाचित कार्य बऱ्या वेळी काय होतं माहिती आहे का, मी सोशली काही गोष्टी सांगत नाही आणि खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत माझ्या आयुष्यामध्ये किंवा मी समाजात वावरत असताना की त्या मला ना व्हिडिओज किंवा इतर माध्यमातून लोकांना दाखवायला नाही आवडत. एका मुलीच्या न्यायासाठी जर मी तिथे जाऊन ते सगळं करत असेल तर ते मी सोशली दाखवलंच पाहिजे किंवा एखाद्या तृतीयपंथीसाठी लढले तर ते दाखवलंच पाहिजे किंवा आजी आजोबा वृद्धाश्रमातले किंवा अनाथ लेकरांसाठी केलं तर ते दाखवलंच पाहिजे असं नाही. हे आत्ता हे बोलण्याच्या ओघातून बोलतोय ना आपण, हे कार्य कधी कधी असे असतात की ते एका बोटाने केलेलं दुसऱ्या बोटाला माहीत नाही झालं पाहिजे. सेम तसंच मी ते कार्य करते आणि ते अनेक लोक पाहतात. मग ज्या एरियातलं काम करते त्या एरियातली लोक ती काम पाहतात आणि त्याबद्दल मला पुरस्कार मिळतो कदाचित. आणि आत्तापर्यंत 31-32 पुरस्कार आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे 2 पुरस्कार वाटतात मला की मला महाराष्ट्र स्त्री गौरव पुरस्कार मिळाला जेव्हा खानदेश विभागातून. तर एका तृतीयपंथीयाला महाराष्ट्र स्त्री गौरव पुरस्कार मिळतोय. इथे कुठेतरी धन्यता व्हायला सुरुवात झाली आणि मला असं नक्कीच वाटतं की आता कुठेतरी रस्त्यावरची जी काटे आहेत ते आता बाजूला झालेत आणि कुठेतरी आता रस्ता सापडायला लागलाय. अभी तो खूप बहुत दूर तक जाना है. नक्कीच. शिवलक्ष्मीजी, तुम्हाला अनेक जण आईसाहेब म्हणून हाक मारतात, ओळखतात ते तिला आईसाहेब म्हणून. जेव्हा आम्ही संजय सरांना फोन केला होता तेव्हा ते सुद्धा आम्हाला असंच म्हणाले की आईसाहेब आहेत, बोलतील वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी ते आमच्याशी फोनवर बोलले. परंतु प्रत्यक्षात संजयजी तुम्हाला काय म्हणून आवाज देतात? अगदी काय असतं माहितीये का की इट्स कॉल्ड प्रोटोकॉल. म्हणजे जर माझ्यासाठी कुणाचा फोन आला तर समोरून प्रश्न येतो की आईसाहेब आहेत का, तर त्यांचं उत्तर असणार आईसाहेब आहेत. आणि मला जर कोणी विचारलं की संजय आहेत का, तर मी संजय आहेत असंच म्हणणार. असं जर म्हणायला गेलं तर घरगुती किंवा आम्ही एकमेकांसोबत असतो त्यावेळेस ते मला लक्की, म्हणजे लक्ष्मी नावाचं त्यांनी लक्की नाव केलंय. सो ते मला आईसाहेब नाही म्हणत. बट इतरांसमोर जेव्हा कुणी त्याबद्दल बोलतं तर आईसाहेब किंवा सगळ्या लोकांमध्ये मला लक्ष्मी म्हणूनही हाक मारतात आणि मी त्यांना सरकार म्हणून हाक मारते. त्यामुळे सरकार म्हणून संजय फेमस आहेत आणि आईसाहेब म्हणून मी फेमस आहे. आणि आमच्या दोघांच्या एकत्रित असण्याला लक्की आणि सरकार हे 2 शब्द आम्ही एकमेकांना धरले. म्हणजे मी एकटी जरी असले तरी आजपर्यंत 4 वर्षात मला आठवत नाही की मी त्यांना संजय म्हटले असेल. आत्ता म्हणते मी त्यांना सरकारच म्हणणार की ओ सरकार, अहो सरकार, का हो सरकार. आणि ते मला लक्की किंवा लक्ष्मी हेच बोलतात. म्हणून आईसाहेब हा लोकांनी दिलेला दर्जा आहे. परंतु बायको म्हणून लक्की
अर्थात लक्ष्मी म्हणून स्वीकारल्याचा जो सन्मान आहे तो संजयने मला दिला. किती गोड, म्हणजे खूप छान वाटते हे ऐकून. तुमच्या दोघांमधलं बॉन्डिंग, अंडरस्टँडिंग यामधून आम्हाला समजून येते. शिवलक्ष्मीजी, तुमचे व्हिडिओज आम्ही सोशल मीडियावर पाहत असतो. तुम्ही छान असे कंटेंट देता, छान ब्लॉगिंग सुद्धा सुरू केलंय आणि तुम्ही खूप छान डान्स देखील करता आणि संजयजींना देखील तुमच्या तालावर नाचायला लावता हे आम्ही पाहिलेलं आहे. पण याशिवाय तुमची आवड कशात आहे? खरं तर डान्सची आवड म्हणजे नृत्याची आवड लहानपणापासून होती. जसं मी मगाशी सांगितलंच की मी लहानपणापासून डान्स या फील्डमध्ये होते. आणि असं वेगळं जर मला म्हणायचं असलं तर मी बऱ्याच वेळी कविता करत होते. म्हणजे मी स्वतः खूप साऱ्या कविता लिहिल्या आहेत. आणि त्यानंतर व्यथा सागराची अशा नावाने मी एक डायरी बनवली होती. आणि ती व्यथा सागराची मध्ये माझ्या आयुष्यातले काही क्षण होते जे मी टिपले होते. म्हणजे मला कविता करणं. एक छोटीशी कविता आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही जी लिहिलेली? हो, मी आईसाठी खरं तर लिहिली होती. जेव्हा मला आठवतं की ती कविता आजही अशी माइंडमध्ये फिरत असते. आईचं जेव्हाही फोटो पाहायला जातो किंवा कुणालाही आईजवळ पाहते तेव्हा अशी होती ती. खरं तर मी गाऊन दाखवते थोडीशी. आई तुझ्या विना मी राहू कसा सांगना, घर हे माझे अर्ध्यावरी, तू जाऊ नको थांबना, माया ममतेची ही गशी दोरी, मज वाटे तुझ्या विन अधुरी, घर हे माझे अर्ध्यावरी, तू जाऊ नको थांबना. जेव्हा आई 2011 2010 डिसेंबरला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती तेव्हा तिच्याजवळ बसल्यानंतर मनामध्ये ही सुचलेल्या काही गोष्टी होत्या. खूप छान. म्हणजे तुम्ही माझ्या डोळ्यात बघून ती कविता म्हणत होतात, पण तुमच्या डोळ्यातले जे भाव आहेत म्हणजे तुम्ही किती इमोशनल होत होता हे पण दिसून आलं. आणि आई एक हळवं कोपरं असतं हे ऐकलं असं अंगावर काठे आले खरं तर. अगदीच. आणि आई माझ्या खूप जीवाच्या जवळ होती. मी आईच्या मनाच्या खूप जवळ होते. आणि त्यामुळेच असं वाटतं की आज जेव्हाही मला लोक आईसाहेब म्हणतात ना तेव्हा असं वाटतं की माझ्या आईने जे प्रेम मला दिलंय ना ते मी माझ्या समोर येणाऱ्या प्रत्येकाला द्या. आणि हीच भावना आहे. खूप जण म्हणतात की एक किन्नर आई होऊ शकत नाही, पण आई होणं म्हणजे काही आपल्या गर्भातून कुणाला जन्म देणं नसतं. आई ही भावना असते. आई ही एक आपुलकी असते. आणि ते आईत्व हजारो लाखो लोक जेव्हा मला आईसाहेब म्हणतात ना तेव्हा मला आपोआप मिळतं. त्यामुळे मी गर्भामध्ये कुणाला ठेवून जन्म देण्यापेक्षा मी जर भावनांची कुणाची आई होत असेल तर मला वाटतं की माझ्या मनाच्या गाभाऱ्यातून, माझ्या मनाच्या गर्भातून ज्यांच्यासाठी मला मुलगी, मुलगा हे शब्द निघतात, बाळा, तेव्हा मला असं वाटतं की किती वेळा आई होत गेले. आणि आता कुठेतरी माझ्या गेलेल्या आईबद्दल ही जी कविता म्हणते ना तेव्हा वाटतं की आईत्व मिळालंय आणि बस आता कुठेतरी धन्य होत चालले. कोण म्हणते शिवलक्ष्मीजी की तुम्ही आई नाही आहे? तुम्ही अख्ख्या जगाच्या आई आहात. तुमची खूप सारी बाळं आहेत. आम्ही सगळे तुमची बाळच आहोत. आणि तुम्ही इथे आलात, खूप छान गप्पा मारल्या आणि खूप छान बोललात. खरं तर तुमच्या सगळ्या ज्या संघर्षमयी गाथा होत्या त्या तुम्ही इथे सांगितल्यात. खरं तर अंगावर काटे आले आणि खूप छान वाटलं ऐकायला. तुम्ही इथे वेळ काढून आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. लोकशाही न्यूज चॅनलचेही मनापासून आभार मानते की आम्हाला 6 महिने संसार टिकणार नाही असं म्हटलं गेलं होतं, परंतु वेळोवेळी आमच्या संसारावर लक्ष आहे. आणि मला वाटतं की समाजाने या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर नक्कीच मी मनापासून लोकशाहीचे धन्यवाद करेल की तुम्ही आमच्यासारख्या इनविजिबल पर्सन्सला कुठेतरी समाजामध्ये आमचं अस्तित्व दाखवण्याची संधी देत आहे. त्याबद्दल मनापासून आभार आणि खूप खूप धन्यवाद. जय श्री महाकाल. तर लोकशाहीच्या या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा लोकशाही मराठी.